महाराष्ट्र पोलीस भरती 2024-25 अंतर्गत जिल्हानिहाय मैदानी चाचणीच्या तारखा ह्या जाहीर व्हायला सुरुवात झाली आहे. कालपासून आपण पाहिल्या होत्या. कालच्या अपडेटमध्ये आपण मुंबई लोहमार्ग, रायगड जिल्हा, त्याचबरोबर अमरावतीसाठीचं वेळापत्रक हे जाहीर झालं होतं. तर आता पाहू शकता गडचिरोली आणि SRPF वरणगावचं हे महत्त्वाची जी मैदानी चाचणीच्या तारखा आहेत नवीन अपडेटमध्ये जाहीर झाल्या आहेत. सगळ्यात पहिल्यांदा आपण गडचिरोली जिल्हा पाहूयात. पोलीस शिपाई आणि पोलीस शिपाई चालक साठीची भरती 2025 साठीची प्रत्येक तारखेनिहाय किती उमेदवार बोलवले जातील, कुठे असेल परीक्षा, कुठे असेल मैदानी चाचणी, याची सगळी माहिती जाहीर करण्यात आली आहे. तर बाकीच्या जिल्ह्यांतर्गत सुद्धा अशाच अपडेट आपल्याकडे येत आहेत. सगळ्या महत्त्वाच्या अपडेट अशाच वेळेवर मिळवण्यासाठी नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून सगळ्या महत्त्वाच्या अपडेट तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील. तर पाहू शकता, सुरुवात करूयात. गडचिरोली जिल्ह्यासाठी मैदानी चाचणी ही आपण सांगितल्या पद्धतीने 20 जानेवारी 2025 पासून सुरू होत आहे. शेवटची तारीख असणार आहे 11 फेब्रुवारी 2025 पर्यंत असेल. तर यामध्ये पहिल्यांदा जर तुम्ही पाहिलं तर या ठिकाणी पाहू शकता, स्पष्ट दिसतंय इथे पोलीस शिपाई चालक यामध्ये पहिले बोलवण्यात आले आहेत उमेदवारांची यादी. 800 उमेदवार 20 जानेवारीला सकाळी. यामध्ये टायमिंग आहे 5 वाजता. मैदान आहे पोलीस मुख्यालय कवायत मैदान कॉम्प्लेक्स गडचिरोली इथे. 301 पुरुष आणि 499 महिला उमेदवार यामध्ये असतील. समांतर आरक्षण सुद्धा यामध्ये असणार आहे. या पद्धतीने ही यादी आहे. त्याच्यानंतरनं जर तुम्ही पुढं पाहिलं, यानंतरनं पोलीस शिपाई चालक साठीचे आहे पहिल्यांदा तीन दिवस. पहिले जे 3 दिवस आहेत यामध्ये 20, 21 आणि 22 या 3 दिवसामध्ये पोलीस शिपाई चालक पूर्ण होईल. त्याच्यानंतरनं 23 तारखेपासून 1200 उमेदवार पोलीस शिपाई पदासाठीचे बोलवले जातील. 24 तारखेला 24 जानेवारीला पोलीस शिपाईसाठी 1500 उमेदवार असतील. त्याच्यानंतरनं 2 दिवस सुट्टी, रविवार सार्वजनिक सुट्टी, प्रजासत्ताक दिनाची सार्वजनिक सुट्टी असेल. त्याच्यानंतरनं पुन्हा 27, 28, 29, 30 आणि 31 प्रत्येक दिवशी 1500 उमेदवार बोलवले जातील. यामध्ये पुरुष उमेदवारांसाठी असेल पुन्हा रविवारी सार्वजनिक सुट्टी, पुन्हा 2 ते 5 फेब्रुवारीपर्यंत प्रत्येक दिवशी 1500 उमेदवार या पद्धतीने बोलवले जातील. या पद्धतीने पाहू शकता. पुढे पुन्हा यामध्ये 6 तारीख, 7 तारीख 1500 उमेदवार. शेवटी 9, 10 आणि 11 पुन्हा 1500 उमेदवार पुरुष आणि महिला उमेदवार यामध्ये असतील. त्यांचं वेळापत्रक हे असं पद्धतीने जाहीर झालं आहे. हॉल तिकीट जे आहे परीक्षेचं मैदानी चाचणीसाठीचं पुढच्या 2 ते 3 दिवसामध्ये उपलब्ध होईल अशी अपेक्षा आहे. लवकरच हे जाहीर केलं जाईल. त्यामध्ये तुमची मैदानी चाचणी जी आहे गडचिरोलीसाठीची ही कोणत्या दिवशी असेल, ज्या उमेदवारांनी शेवटी अर्ज केला आहे त्यांना जास्त वेळ जो आहे मिळणार आहे. सगळ्यात अगोदर गडचिरोलीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना पहिल्यांदाच त्यांची मैदानी चाचणी येईल. पोलीस शिपाई चालक हे सगळ्यात अगोदर 3 दिवसामध्ये होईल आणि त्याच्यानंतरनं पोलीस शिपाई या पदासाठीची असणार आहे. यानंतरनं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे SRPF गट 20 वरणगावसाठी जास्त अर्ज आलेले असून सुद्धा SRPF गट 20 वरणगावसाठीची अपडेट जरी जुनी असली तरी आपल्यापर्यंत ही आत्ता आलेली आहे. अत्यंत महत्त्वाची अशी अपडेट. SRPF गट 20 वरणगावची जी मैदानी चाचणी आहे, हे मैदानी चाचणी 20 जानेवारी 2025 पासून सुरू करण्याबाबतचं नियोजन आहे. म्हणजे याची तारखा, जे वेळापत्रक आहे, तारीख फिक्स आहे 20 जानेवारी. मात्र वेळापत्रक अजून जाहीर झालं नाही आहे. आजची तारीख 3 तारीख आहे. पुढच्या 3 ते 4 दिवसामध्ये वेळापत्रक सुद्धा येऊन जाईल SRPF गट 20 वरणगावचं. आणि मुख्य म्हणजे वरणगावची जी मैदानी चाचणी आहे ही छत्रपती संभाजीनगर या गटामध्ये राज्य राखीव पोलीस दल या ठिकाणी आहे. तर मैदानी चाचणी त्या ठिकाणी ही घेतली जाणार आहे. त्या अनुषंगाने इथे 5 जानेवारी 2026ला 11 वाजेपर्यंत यामध्ये कार्यालयात सादर करायची अशी माहिती मागवण्यात आली आहे वर्ग 4 कर्मचाऱ्यांची. आणि त्याच्यानंतर म्हणजे 5 तारीख सांगितले. याचा अर्थ काय होतो, तो 6 किंवा 7 तारखेपर्यंत यामध्ये जे वेळापत्रक आहे पोलीस भरतीसाठीचं यामध्ये SRPF गट 20 वरणगावसाठीचं सुद्धा जाहीर केलं जाईल. यामध्ये जर आपण पाहिलं तर या पद्धतीने याची जी मैदानी चाचणी आहे SRPF गट 20 वरणगावची ही गट 14 साठीची. यामध्ये 20 जानेवारीपासून गट 14 छत्रपती संभाजीनगर येथे ग्राउंड असेल. SRPF 20
गट 20 यामध्ये मैदानी चाचणी ही घेतली जाईल. या पद्धतीने देण्यात आलं आहे. राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 14 यामध्ये छत्रपती संभाजीनगर गट 20 वरणगाव साडेची छत्रपती संभाजीनगर या ग्राउंडवर. आता ग्राउंडचं जो ॲड्रेस आहे, ग्राउंडचं जे मुख्य ठिकाण आहे हे लवकरच जाहीर केले जाईल 5 जानेवारीपर्यंत. यामध्ये जे अंतर्गत परिपत्रक आहे त्यानुसार माहिती मागवलेली आहे. याचा अर्थ पुढच्या 7 ते 8 दिवसामध्ये पुढच्या लवकरच जे मैदानी चाचणीचं वेळापत्रक आहे SRPF गट 20 जाहीर होईल. आता सध्याच्या अपडेटनुसार आपण पाहिलं तर आपण मुंबई लोहमार्गासाठीची अपडेट घेतली होती. मुंबईसाठीचं आलं होतं 20 जानेवारीपासून. त्याच्यानंतर रायगडसाठीची सुद्धा जी मैदानी चाचणी आहे ही सुरू होत आहे 20 जानेवारीपासून. त्याच्यानंतर दुसरं जे आहे यामध्ये अमरावतीसाठीचं पूर्ण डिटेलमध्ये वेळापत्रक आपण घेतलं होतं. तर अशाच पद्धतीने अजूनसुद्धा काही आजच्या अपडेट आपण पाहिलेत. अजून एक सगळे जे जिल्हे आहेत घटक हे घटकनी अशा पद्धतीनेच मैदानी चाचणीचं वेळापत्रक जाहीर होईल. ज्या मैदानी चाचण्या 20 तारखेपासून सुरू होत आहेत या 7 ते 8 दिवसामध्ये 10 तारखेपर्यंत त्यांचं वेळापत्रक आणि हॉल तिकीट हे येऊन जाणार आहे. आणि त्याच्यानंतरनं जी मैदानी चाचणी असेल त्याचासुद्धा पुढच्या 10 दिवसामध्ये म्हणजे 11 ते 20 जानेवारी दरम्यान मैदानी चाचणीचं वेळापत्रक आणि हॉल तिकीट उपलब्ध होईल अशी सध्या शक्यता आहे. लवकरच या संदर्भातल्या पोलीस भरतीबाबतच्या अशाच दररोजच्या अपडेट आपल्याला मिळणार आहेत. सगळ्या महत्त्वाच्या अपडेट अशाच वेळेवर मिळवण्यासाठी नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.